सन्मान्य रवीजी उघडा साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. टाकीची वाडी या ठिकाणचे व्यक्तिमत्व. धन्यवाद कुमार बाबरे सर, मी आपला आभार व्यक्त करतोय. उपस्थित मान्यवर, आदर्श शिक्षकगण, माझे लाडके मायबाप, प्रेक्षक सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि पहिला चेंडू लाऊड अपील, पंचाचा बोट आकाशामध्ये, फलंदाज बाद, कॉट बिहाइंडच्या रूपामध्ये पहिला धक्का लागतोय. कल्पवृक्ष खरा आदर्श शिक्षक आपल्यामध्ये उपस्थित आहेत. इतर सर्व मान्यवर आणि कुठलाही स्वार्थ नसलेला व्यक्ती म्हणजेच शिक्षक असते. भूमिका मित्रांनो, जग हे फार स्वार्थाचं आहे, हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. परंतु शिक्षक असा असतो की तो स्वतःसोबतच आपल्या शिष्याला कसं घडवता येईल हा प्रयत्न करत असतो. त्यामध्ये कुठलाही स्वार्थ नसतो. अशी व्यक्ती म्हणजेच आपले गुरुवर्य आदर्श शिक्षक. पहिले आपले गुरु असतात ते आई वडील, त्यानंतर दुसरे गुरु म्हणजे शाळेय जीवन असो, कॉलेज जीवन असो, त्यामधले आपले शिक्षकगण असतं. म्हणून त्यांचं नेहमीच आपण ऋण आपल्या मनाशी नेहमीच ठेवायचं असतं. इथे विकेटचं पतन झालं. समीर हवा का झोका हवेप्रमाणेच निघून गेला आणि पहिला धक्का लागला 0 धावसंख्येवरती टीम बांदिवली संघाला. हा चेंडू टर्न केलाय, ऑन साईडला जातोय, फिल्डर पोहोचतायत आणि चेंडू पोहोचण्याच्या पलीकडे जातोय. फिल्डर तिथं पोहोचला नाही आणि चेंडू जात असताना हा एक चांगला चौकार येतोय बांदिवली टीमच्या खात्यामध्ये. पतन सुद्धा झालं, लगेचच प्रत्युत्तर दिलं गेलं. हस्त क्रिकेट असं मित्रांनो, संकटांना न जुमानता आपण कार्य केलं पाहिजे. विकेटचं पतन होणार, संकट येत राहणार. म्हणतात ना की संकट टाळणं माणसाच्या हातात नसतं, परंतु संकटांना दोन हात करणं, तोंड देणं माणसाच्या हातात असतं. ती जिद्द, ती चिकाटी तुमच्यामध्ये पाहिजे की मी न थांबता, न थकता, न वागताना झुकता प्रयत्न करेल. आणि तो प्रयत्न करतो. इथे टर्न केलाय, हुक केलाय, इथे एका टप्प्याने चौकार बुक केलाय, 4 रन. चेंडू होता, त्याला मस्त पिक केलं होतं. पिकअप शॉट होता, अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये पोझिशन मध्ये आला आणि जसं चेंडूचं मेरिट त्यानुसार मेरिटनुसार फटका सजवला. प्रवीणजी घोरट साहेबांचं आगमन झालं. आम्ही हार्दिक स्वागत करतो साहेब. या प्रवीणजी घोरट साहेब, आणि ते सुद्धा शिक्षक आहेत बघा. शैक्षणिक क्षेत्र परिसर पाहू शकतो आपण, हा मसा परिसर, आणि या परिसरात सुद्धा तितकंच शैक्षणिक वसा जोपासलाय या लाडक्या व्यक्तिमत्वाने. त्यांचं आपण करूया स्वागत आणि त्यांचा आभार सुद्धा व्यक्त करू. कारण जे आपलं आयुष्य घडवतात, जे आपल्याला आयुष्याला दिशा देत असतात, असे शिक्षक मी नुकताच उल्लेख केला की त्यांचे ऋण अपार असतात. फेडू कसे तुमचे ऋण, त्याला म्हणतात अपार ऋण. आणि ते मोठा फटका येत असताना पंच सांगतायत, चेक करतात. फ्लॅट स्ट्रोक होता, वाढीस एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ दिशेने जात असताना तो अजून लक्ष देतात, कारण दूरती खेळपट्टी आहे आणि पंचांनी दर्शन षटकार. जसं जिजाबाईंनी छत्रपती शिवाजी महाराजांना पोटत असतानाच घडवलं, त्याचे संस्कार दिले आणि जेव्हा जन्म झाला तेव्हा बघितला तो जगातील सर्वात मोठा राजा बनला. आदर्श राजे, शिवछत्रपती शिवशंभू राजे. इथे हा चेंडू आदर्श नाहीये, खराब चेंडू हाताळला, वाईट चेंडू म्हणू शकतो आपण. आणि वाईटचा इशारा इथे पंच बुटेरे सरांनी दर्शवला. धावसंख्या 15 वरती एक गडी बाद. टीम बांदिवली संघ बॅटिंग करतोय. देवपेश संघाने फिल्डिंग घेतली, पाहतो आपण. देवपेश संघ व्हाईट आणि स्काय ब्लू लॉफ्टेड फ्लॅश लुकिंग ऑफ ड्राईव्ह. तिथे फिल्डरला चान्सच नाहीये, उडवला चेंडू अगदी सरळ रेषेमध्ये. 6 धावांसाठी सिक्सर.
फटका, नयनरम्य फटका मारला आणि आपल्या नेत्राला नेत्रसुख प्राप्त करून दिलं. बघा, शिक्षकांचा आपण उल्लेख केला आणि या लाडक्या शिष्याताई मंडळी आपली जात असताना आपण सर्वात शुभेच्छा. भविष्यासाठी तुमचं भविष्य उज्ज्वल असेल. शिरोली परिसर, मानुली परिसरातील हा परिसर पाहतोय आपण आणि इथे षटकार आला. धावसंख्या 21 वरती जाऊन ठेपली आहे. भन्नाट वेगाने बॅटिंग करतो आलेला नयन नावाचा फलंदाज, ज्याने 5 चेंडूमध्ये 20 धावा कुठल्यात आतापर्यंत. समीर जसा बाद झाला, पूर्णपणे संघाचे सुकाणू आपल्या खांद्यावरती घेऊन वाहून चाललाय ओम आणि नयन नावाचा फलंदाज. जय मल्हार स्पोर्ट्स टीमचा धडाकेबाज बॅट्समन सचिन कापडी यांच्या मुलाचा आज बर्थडे आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. कॉमेंटेटर मंडळीकडून सुद्धा सर्वांकडून शुभेच्छा. तुम जिओ हजारों साल, तुमके साल के दिन हो 50,000. हॅपी बर्थडे टू यू मिस्टर. सर कॉमेंट्री करतो. इथे अजून एक विकेटचं पतन झालं, माफ करा. त्या दरम्यान एक डान्सिंग पंच आपले माधवजी ठाकरे साहेबांचा कॉल आला होता. 21 धावसंख्या असताना विकेटचं पतन झालं. पहिलं षटक लांब लचक हाताळलं, पण तो विकेटची प्राप्ती केली अविनाश नावाच्या गोलंदाजाने म्हणू शकतो आपण. हर्ष आता सज्ज झाला, कम्स टू अटॅक. नवीन बॅट्समन सूरज, एक सूरज हुआ मध्यम. 11 वाजून गेलेले आहेत. सूर्यदेवता तापत आहे. तशी स्पर्धा तप्त होत असताना आपण पाहतोय स्पर्धेमध्ये फार बारीक लक्ष. सन्मान्य आमचे मान्यवर मनोहरजी कडव साहेब आणि ज्ञानेश्वरजी कडव साहेबांची स्पर्धा हा फेकून दिलाय ऑन साइडला मिड विकेटच्या वरून षटकार करावं लागते. मित्रांनो, कुठली पण स्पर्धा, कुठलाही कार्यक्रम हाताळणं ही साधी गोष्ट नव्हे. त्यामध्ये नामदेवजी कडव, ज्ञानेश्वरजी कडव, इतर सर्व आमचे आयोजक मंडळांची ही अथक मेहनत आहे. नक्कीच आम्ही वारंवार त्यांचा नामोल्लेख करत राहू, कारण कोणाला इथे आपण कमी लेखणार नाही. प्रत्येकाने पडद्या मागून सुद्धा, पडद्याच्या समोर सुद्धा फार मेहनत घेतली आणि तुम्हाला एक मोठं व्यासपीठ निर्माण करून दिले मानवी चषकाच्या निमित्ताने. धावसंख्या 27 वरती 2 गडी बाद. गोलंदाज हर्ष ओव्हर द विकेट येतोय. पॉज घेतला, बॅकफुटला गेला, फक्त नच केलं तिथे स्लीप पॉईंटला. एका धावेसाठी समजदारी ही फार महत्वाची आहे. शांत डोकं, डोक्यावरती बर्फ, जिभेवरती साखर फार महत्वाची असते. क्रिकेटमध्ये ह्या गोष्टीच्या सोबतीला आक्रमकता आणि संयम फार महत्वाचा असतो. जसं विराट कोहलीकडे आहे, काय चेस मास्टर आहे तो. जितका ॲग्रेसिव्ह आहे तितका शांत अगदी डोक्याने काम करत असतो. मला लक्ष कसं गाठायचं आहे हे विराट कोहलीकडून शिकायचं तुम्हाला. क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हणायचं. पावलांचा वापर केला, फुल टॉसला घेतलं, ड्राईव्ह केलं, तिथे पाहतो आपण ऑफ ड्राईव्ह होता, तिथे फिल्डर लग आपला तैनात, तिथे फेकी होई पण सिंगलची प्राप्ती. धावसंख्या सिंगल उडी मारत असताना बांदुली संघाची 2 गडी बाद 29 वर. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या पाहतो आपण. षटक क्रमांक 2. चांगली धावसंख्या आपण म्हणू शकतो या ठिकाणी. ही आत्तापर्यंत जर विचार केला, द्विपे संघाने जी फिल्डिंग घेतली आहे त्याच्या विरुद्ध सामना चाललाय. पुन्हा एकदा खोदून काढलं, पायाच्या मध्ये होता चेंडू आणि बॅटच्या मधून खोदून काढून तिथे मिडाले, डोक्यात हात दिलाय, फेकी केली होती, पण तो नेम हुकला. त्यांचे मम्मी पप्पा काय म्हणायचे की मुला तू गोट्या खेळायचं नाही, तू शाळेत जात जा. आणि थोडंसं खेळला असता तर नेम इथे लागला असं त्याला स्वतःला तर आठवण झाली असेल. आणि शिक्षक वर्ग सुद्धा आमचा तो आनंद घेत आहेत की थोडंफार खेळा, मैदानी खेळ तुम्ही खेळा आणि तुमचं शिक्षण फार महत्त्वाचं आहे. त्याच्यासोबतीला आता क्रिकेट पण खेळा. क्रिकेटला सुद्धा फार मोठे सुगीचे दिवस आलेत, फार मोठं मानधन, लाखो कोटीमध्ये आता आपण क्रिकेट या ठिकाणी पाहणार होतो आता येणाऱ्या काळामध्ये. आता ऑलरेडी झालंय, बघितलं आपण. 2-2 कोटीची बक्षिसं आयएसपीएलमध्ये, 1 कोटी रनरअपला आणि काय ती कार पॉवरचे 911 कॅरियरा. फार मोठं सोपं जगणं सगळं सकारचं पूर्ण झालं. एखाद्या सेलिब्रिटीला लाजवेल असा क्रिकेट तो बनला आणि त्याने हंगाम गाजवला. धावसंख्या 30 वरती 2 षटकाची समाप्ती, 2 गडी बाद, 30 धावा. धन्यवाद धन्यवाद. सन्मान्य आपल्यामध्ये उपस्थित प्रवीणजी घोरड साहेबांचा आपण येतोजी सन्मान करूया. जे BMCचे शिक्षक आहेत, आदर्श शिक्षक, बृहन्मुंबई महानगरपालिका, म्हणजे सरकारी सेवा
आणि आदर्श शैक्षणिक पात्रता असलेले आपले आदर्श शिक्षक प्रवीणजी गोरड साहेबांचा आपण करूया आपल्या व्यासपीठात येतोचे सन्मान. स्वतःसोबतच इतरांना घडवलं म्हणजे शिक्षकाचं एक ब्रीदवाक्य असतं. म्हणतात ना की अत्तराने कपड्याला सुगंधित करणं फार मोठी गोष्ट नव्हे, परंतु आपल्या कर्तबगारीने आपल्या कार्यकुशलतेने स्वतःसोबतच इतरांचं शिष्यांचं जनसामान्यांचं जीवन सुधारणं म्हणजे आदर्श शिक्षक. आणि त्यातील शिक्षक प्रवीणजी घोरट आपण पाहता त्यांचा येतोची सन्मान हे आपल्या व्यासपीठातील आपले सरपंच साहेब मनोजी कडव आणि सोबतील नैशी कडव यांच्या शुभ हस्ते होत असताना चेंडू पडलाय आणि वाईटचा इशारा पंच बुटेरे सरांचा होत असताना अवंतरी धावसंख्या फुलेल. धावसंख्या पोहोचलेली आहे ती बरोबर 31 वर 2 गडी बाद. षटक क्रमांक 3 हाताळतो गोलंदाज शुभम. ओव्हर द विकेट शॉट ऑफ लेन त्याला हुक केलाय आणि इथे लेग स्लिपच्या डोक्यावरून चेंडू जात असताना 2 फिल्डर धावतात पण चेंडू काय थांबणार नाही. चेंडू जातोय फाईनच्या दिशेने, डीप फाईनच्या दिशेने 4 धावांसाठी. आपल्याला उपस्थित टाकीची वाडी परिसरातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व रवीजी उघडा सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा आपण करूया तुझे सन्मान. आणि शिवाजी मामा हरट साहेबांचं सुद्धा आगमन झालं, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. आपण पाहताय हा येतोची सन्मान होत असताना आपले विद्यमान सरपंच नामदेवजी कडू साहेबांच्या शुभ असते. प्रथम नागरिक ऑफ मानिवली गाव फार मोठी जबाबदारी असते. गाव सांभाळणं, गावाचा परिसर सांभाळणं, नाती जपणं, कुटुंब जपणं. आणि तिथे पंचांनी दर्शवला, इथे इशारा केलाय, एक धाव आली तिथे आणि धावसंख्या 36 वरती 2 गडी बाद. प्रत्येकाला आम्ही अतिथी देवो भव भारतीय संस्कृती जोपासत असताना सन्मानित करतोय. हो 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 मोठा फटका तिथे मात्र फिल्डरच्या डोक्यावरून जात असताना मस्तके भ्रस्तक देत असताना षटकार येतो मिड विकेटच्या वरून सुसाट वेगाने बेगी. पुढच्या सामन्यासाठी मी आवाज देतोय किंग्स 11 वडाची वाडी विरुद्ध संघर्ष 11 गवाळी. रिपोर्टिंग करा. आयोजकांशी तुम्ही संपर्क साधा. तुमच्या सामन्याची सुरुवात करायची. वडाची वाडी किंग्स 11 विरुद्ध संघर्ष 11 गवाळी असा तिसरा सामना असेल, पण तो दुसरा सामना आपण प्रेक्षक पाहत आहे. पहिली इनिंग सुरू आहे. टॉस गमाला, पण तो बॅटिंग किती लाजबाब. धावसंख्या 42. उत्तुंग टोला पुन्हा एकदा मोठा फटका तिथे मिळेल का 6 धावांचा गोला. येस दॅट्स इट. अगदी बिगी लॉंगच्या वरून सिक्सर वन्स मोर. करतोय आज कुछ तुफानी करते. जसं का थम्सअप पिऊन आला की काय नयन नावाचा फलंदाज. 9 चेंडूमध्ये 33 धावा कुटकुट कोटल्यात. त्याच्या सोबतीला सूरज आहे जो 5 चेंडूंमध्ये 12 धावा खेळतोय. प्रोजेक्ट करून आम्हाला सांगतायत माहुल लाईव्ह वाले की तब्बल 90 गाठू शकतो हा संघ. बांदिवली 90च्या आसपास जाऊ शकतो. 90 म्हणजे फार मोठी धावसंख्या असेल. धावसंख्या जेव्हा मोठी होत असते ना मित्रांनो, तेव्हा अगदी गोलंदाजाला एक मोठं मनोबल मिळत असतं, आत्मविश्वास दुणावत असतो. आणि तो वाढवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आपल्या बॉलरला साथ दिली पाहिजे. तत्पूर्वी आपली चांगली बॅटिंग झाली पाहिजे. एकमेकांना साथ देण्याचं हेच क्रिकेट आहे. फिल्डर देतोय गोलंदाजाला साथ, गोलंदाज देतोय बॅटरला साथ आणि बॅटर देतोय टीमला साथ. तसंच आपण इथे दृश्य पाहतोय. नयन रम्य बॅटिंग करतोय नयन आणि त्याला सोबतीला सूरज चांगली भागीदारी रचत असताना हा सुखाचा संसार कोण फोडेल. गोलंदाज शुभम पुढचा चेंडू घेऊन राऊंड द विकेट सरळ चाबुक शॉट. ओ माय गॉड झेल टिपलाय. व्ही शेप मध्ये लॉंग ऑफला टिपला झेल. फलंदाज झाला फेल. धक्का क्रमांक 3 बांदिवली टीमला. फिल्डरने बघितला. हर्ष उल्हास पद्धतीने त्याने अगदी समोर येण्या चेंडू व्ही शेप मध्ये फ्लॅट स्ट्रोक होता. वेगाने येत असताना आपला सुरक्षित हाताच्या कवेमध्ये समाविष्ट करून घेऊन तिथे जो फलंदाज पुढे तळपला होता, तप्त झालेला, अक्षरशः गोलंदाजी उद्ध्वस्त करत होता, त्याला इथे उद्ध्वस्त केलंय आणि चांगली इथे संजीवनी प्राप्त करून दिली गोलंदाज शुभमने. झेल देण्यास भाग पाडलं बॅट्समन नयनला. विकेटचं पतन. धावसंख्या
48 असताना या विकेटची प्राप्ती झाली. आपल्यामधून मान्यवर रजा घेत असताना धन्यवाद, आपण आलात, स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचे आम्ही आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा मान्यवर मंडळी. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा प्रयत्न. नयन शेठ कडव साहेबांचं आगमन झालेलं पाहतोय. साहेब आपण या. नयन शेठ कडव आम्ही आपल्याला पाहतोय. आमचे विद्यमान सरपंच साहेब तुम्हाला पाहत आहेत, तुम्हाला बोलवत आहेत, तुम्हाला निमंत्रण देत आहेत. नामदेवजी कडव साहेबांचं तुम्हाला निमंत्रण आहे. या साहेब. नयनजी कडव साहेब, तुम्ही नयनची बॅटिंग बघायला आलेले आहेत इथे. पात्र हा खराब चेंडू आहे, वाईटचा इशारा, ऑफस्टिकच्या बाहेर वाईट यॉर्करचा प्रयत्न असफल ठरला. गोलंदाज शुभमचा धावसंख्या 1 ने पुढे उडी मारत असताना 50 वर 50 ऑन द बोर्ड. हो हो हो, लॉफ्टेड इनसाइड आउट फ्लॅश लोकी, चेंडू निसटलाय, हातातून झेलही निसटलाय. कॅच भी छोडा, मॅच नहीं छोडेंगे, इतना दखल रखो. इथे हा षटकार येतोय, लकी सिक्सर बघा, हे रिप्ले बघा लगेचच. अगदी समोर हातामध्ये होता चेंडू बघा, इनसाइड आउट, लाजबाब फटका, फ्लॅशी लुकिंग, लॉफ्टेड हा फटका. तिथे मात्र हातामध्ये न विसरता चेंडू खांद्यावरती आपटला आणि गेला आउट ऑफ द पार्क मॅक्झिमम साठी. ज्यांनी मोलाचं योगदान दिलं आम्हाला स्पर्धेला, कुमार नयनजी भगवान कडव साहेब आपण या. आपल्या कृपेने आम्हाला या स्पर्धेसाठी बॅट आणि चषक लाभलाय. नक्कीच आम्ही तुमचे आभार व्यक्त करतोय. असं तुमचं योगदान असू द्या. तुम्हाला सुद्धा तुमच्या भविष्याच्या वाटचालीसाठी आमचे नामदेवजी कडव विद्यमान सरपंच साहेब शुभेच्छा देत आहेत. परंतु तुम्ही आपल्या या मंचकाकडे यायचे, आपलं हार्दिक स्वागत. इथे धावसंख्या बघा, या 6 ने अब तक 56, 56 ऑन द बोर्ड, 3 गडी बाद आणि षटक क्रमांक इथे तिसरा नव्हे तर तिसरा समाप्त झाला. सुमितचा, शुभमचा षटक होता, हर्षने दुसरं षटक हाताळलं आणि पहिलं होतं अविनाशचं. पहिल्या षटकामध्ये अगदी 21 धावा आल्या होत्या आणि तोच मोमेंटम कायम ठेवलाय. म्हणून तर आमचे माऊली लाईव्ह सांगतात की प्रोजेक्ट स्कोर इथे वाढला, एवढी मारली त्यांनी, 94च्या आसपास जाऊ शकतो. ह्याच वेगाने जर धावसंख्या पुढे गेली तर बांदिवली संघाने जो बांधकाम केलाय, जो पायाभरणी केली तो मजबूत आहे, फार मजबूत. इथे हा टर्न केलाय, गिरकी घेतली, परंतु तिथे शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर जातोय. अण्णांच्या उजव्या बाजूला आमचे कमलाकर सर स्वेलेक पंचाची भूमिका पार पाडतायत आणि तिथे एक धाव जोडली गेली आहे. अनिलजी लिहे साहेबांचं सुद्धा आगमन, आम्ही आपलं सुद्धा हार्दिक स्वागत करतो. अनिलजी लिहे साहेब या, वेलकम, सुस्वागतम. सिंगल धाव जोडली गेली. धावसंख्या 57. बांदिवली टीम इथे बॅटिंग करते. प्रेक्षकांना देवपे संघ फिल्डिंग करते. पुन्हा एकदा त्याच दिशेने तोच फिल्डर आहे, तसा झेल टिपेल. यस, आता नाही मी चुकी करणार, मला माहिती मी चुकातून सुधारू शकतो, मी धडे घेतोय क्रिकेटचे. एकदा चूक झाली म्हणून काय झालंय, मी हे क्रिकेटच्या पटलावरती यशस्वी होण्यासाठी आलोय. त्याने टिपला झेल आणि फलंदाज झाला फेल. लाडके तानाजी आगिवले साहेब आपण या. आपण आयोजक चांगले आहात. आम्ही शिरोलीकर चषक सुद्धा तुमचा येणार आहे. त्यांचा एक चषक आम्ही कव्हर सुद्धा केला होता, मला आठवतं 2 वर्षापूर्वी. असे लाडकं व्यक्तिमत्व तानाजी आगिवले साहेबांचं इथे आगमन झाले. साहेब या, आपलं हार्दिक स्वागत आम्ही करतोय या मंचकावरती. इथे विकेटचं पतन झालं, झेल टिपला. अगदी तिथे ज्यांनी आधी चुकी करून षटकार दिलेला त्यांनी चुकीची दुरुस्त केली आणि ते कमबॅक करणारा झेल टिपला. वैभव बाद झाला. आता सुरजच्या सोबतीला फलंदाज नवीन येतोय, मनोज नावाचा. 4 गडी बाद, 57 धावा आणि षटक क्रमांक सुद्धा 4थं सुरू झालंय गोलंदाज आशुतोष कडून. पुण्यात हा पाहतोय सरळ स्ट्रेट डाव, तिथे लॉंग ऑफला उंच उडी घेतली, चेंडूनी हुलकावून द्यायचा प्रयत्न केला, परंतु त्याला अगदी बरोबर आपल्या हाताच्या मिठीमध्ये समाविष्ट करून तिथे हा चांगला कव्हर केला बघितला आपण फिल्डरने. धावसंख्या 1 ने पुढे 58, 4 गडी बाद, 58 ऑन द बोर्ड. 16.57चा वेग आहे धावसंख्येचा प्रतिषटक. सन्मान्य बुधाजी वाघ साहेबांचं सुद्धा आगमन. बुधाजी वाघ साहेब आपण पण या. चेंडू खाली राहिलाय, उचलता आला नाही, गिरकी घेतली, चेंडूला फिरकी दिली, चेंडू दान करत पळतोय, जातोय आणि गेला, तिथे धडकलाय. पायाचा तिथे वापर केला, प्रॉपरली झाला नाही, पण तो सीमारेषा गाठली. 4 धावांसाठी चौका. लकी काय लकी ठरला नाही, लकीला तिथे मात्र त्या चेंडूने हुलकावणे दिली, फुटबॉलचा वापर केला. असं वाटतं की लकीने लिओनेल मेसीची भेट घेतली मागच्या महिन्यात जो आलेला आपला भारतामध्ये फुटबॉलपटू अर्जेंटिनाचा. मित्रांनो, तुम्ही अजब व्हाल त्याची माहिती दिली तर. तब्बल 100 कोटी रुपये घेऊन गेला एकाच दिवसामध्ये लिओनेल मेसी. काय कमाई असेल. 500 कोटीचा व्यवहार झाला भारतामध्ये तो आल्याने. 4 स्टेडियममध्ये तिकीटं विकली गेली, स्पॉन्सरशिप भेटल्या.
आणि तो घेऊन गेला 100 कोटी रुपये. ज्या हॉटेलला राहिलेला त्या हॉटेलचा खर्च 50 ते 55 कोटी रुपये झाला. आणि हा फायदा झाला त्याचा सुद्धा आणि मंडळाचा सुद्धा. मी म्हणतो की भारताला सांगतो की जर इतका 500 कोटीचा खर्च भारतामध्ये केला ती लहान लहान मुलं येणारं आपलं भविष्य होईल आणि अनेक न्यूरल मेसी तयार होतील भारतामध्ये. असा भारत देश का करत नाही हा प्रश्न आहे. 100 कोटी रुपये घेऊन गेला. मानधन हा चेंडू फ्लिक केलाय ऑन साईडला, तिथे मिड विकेट फिल्डर येतोय, तिथे टप्पा पकडलाय पण तो तिथे फेकी थोडीशी लूज झाली. त्या दरम्यान 2 धावा अगदी नियंत्रित पद्धतीने पूर्ण केल्या मनोजने. धावसंख्या 2 फुलवली 64 वर. 64 4 गडी बाद. हेच भारत देश आहे मित्रांनो. 15-20 वर्षापूर्वी त्याच्या आधीचा काळ असेल कदाचित सरपंच साहेबांना माहिती असेल. त्यावेळेला मी मुंबईलाच कामाला होतो तेव्हा मायकल जॅक्सन आला होता. ब्रेक डान्सर मायकल जॅक्सन. रिपोर्टिंग करा संघर्ष इलेव्हन गवाळी आणि किंग्स इलेव्हन वडाची वाडी. त्यावेळेला सुद्धा कोट्यावधी रुपये खर्च केलेला आपल्या 5 स्टार हॉटेल्समध्ये आणि ते ऑर्गनाईज केलं होतं आपल्या महाराष्ट्रातच होतं होतं ऑर्गनायझेशन मुंबईकडून. तेव्हा सुद्धा मायकल जॅक्सन त्या काळामध्ये कोट्य रुपये घेऊन गेला आणि मायकल जॅक्सन ज्या हॉटेलमध्ये राहिलेला ज्या लॉजमध्ये बोर्डिंगमध्ये त्याच्या उशा त्याच्या चादरी त्याच्या गादी त्याच्या टोप्या विकल्या गेल्या ऑक्शनमध्ये कोट्यावधी रुपयामध्ये. काय बेड आहे भारताचं, कोणावर त्याहून पैसा खर्च करतोय. म्हणून भारत देश महान भारत प्रगतिशील देश आहे. बघा तो आपण कुठे प्रगती करायची आणि कुठे खर्च करायचा हा एक प्रश्न आहे. तानाजी आगुले साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे. ह्या व्यक्तीने सुद्धा क्रिकेटची प्रगती केली आहे. दानशूर व्यक्तिमत्व आणि लढाऊ बहाणा आहे या व्यक्तिमत्वाचा तानाजी आगुले. त्यांचा आम्ही शिरोळकर चषक कमिंग सून माहिती मिळाली आम्हाला की येणाऱ्या 18 ते 21 मार्च रोजी तानाजी आगुले साहेबांची ती स्पर्धा येणार आपल्या बेटीस इथे ऑप्टिकच्या बाहेर टप्पा. आणि साहेबांचं सुस्वागतम स्वागतम शुभ स्वागतम. वेलकम तानाजी आगुले साहेब. इथे डॉट चेंडू काढला. धावसंख्या 64 वरती स्थिर आहे. 4 गडी बाद. गोलंदाज पाहतो आदित्य शेवटचं षटक हाताळतोय. या इनिंगचं 5वं षटक असेल. मसा एंड करून तो षटक हाताळतोय. बॅट्समन पाहतोय मनोज आहे आणि सूरजने मात्र त्याला आता साथ द्यायचं ठरवलंय. 19 होती सूरज खेळतोय. मनोज नुकताच आलाय जो खेळतोय. 2 चेंडूमध्ये 1 धावे होती. संघाची धावसंख्या 64. बांदिवली टीम बॅटिंग करत असताना लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. हा चेंडू काहीसा हवेत बॅट स्लाइस केली होती. कव्हर म्हणतोय एक्स्ट्रा कव्हरला की तू घे ना आणि एक्स्ट्रा कव्हर म्हणतो की तू का घेत नाहीये. दोघांचं भांडण. तिसऱ्याचा लाभ आणि तिथे 1 धाव तिथे चोरली गेली. 1 धावसंख्या 65 वरती 4 गडी बाद. 65 ऑन द बोर्ड. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टॉस गमावला परंतु आम्ही कमावलं. निर्णय काही पण असू दे तो मी योग्य सिद्ध करू शकतो. रतन टाटा साहेबांचं वाक्य कि मैं जिंदगी में कोई भी निर्णय लेता हूँ वो सही है या गलत है, मैं पहली उसकी सोच नहीं करता है, उसको सही साबित करने का मैं विश्वास रखता हूँ. रतन टाटा साहेब आपल्यातून निघून गेले. फार मोठं दानशूर व्यक्तिमत्व. इथे डायरेक्ट हिट केलं होतं पण तो लागलं नाहीये. डोक्यावरती सर्वांचे हात बघा की नेम कसा हुकला. कारण एका रेषेमध्ये 3 स्तंभ दिसत असताना हा नेम फार अवघड होता पण तो प्रयत्न केला. प्रयत्नाला दाद दिली पाहिजे. धावसंख्या इथे पाहतोय आपण 67. 4 गडी बाद आणि 3 चेंडू शिल्लक आहेत. आमचे के म्हणजे करण कडो मला सांगतायत. दुसऱ्या बाजूला माहुल सुद्धा चांगली एडिटिंग ऑपरेटिंग त्याचं स्टॅटिस्टिक्स ग्राफिक्स खूप छान. दोन्ही बाजूला आम्हाला सपोर्ट मिळतोय. त्या कारणाने आपण कॉमेंट्री करण्यासाठी अगदी चांगला इथं प्रयत्न करतोय. ओव्हर द विकेट चेंडू खाली राहिलाय. लेझी स्ट्रोक होता तिथे. विकेट किपरने केली चूक आणि 1 धाव तिथे पूर्ण केली आहे. 34 धाव दिवसा ढोळ्या या जय हनुमान क्रीडांगण शिरूर या ठिकाणी होत असताना 1 धावेने धावसंख्या 68. 68 ऑन द बोर्ड. 4 गडी बाद. 4.4 षटकं. 2 चेंडू शिल्लक आहेत मित्रांनो. आलेले सर्व प्रेक्षक पाहतो आपण. चहूबाजूला प्रेक्षक आज आणि उद्या अगदी फार मोठ्या संख्येने ओसंडून वाहतील या मैदानामध्ये. क्रिकेटचं प्रेम. हा चेंडू फुल लेंथ वापरला होता. डायरेक्ट हिट केलं विकेट किपरने आणि तो फलंदाजाला बाद केला. रन आउट. बॅक टू द पॅव्हलियन. धक्का क्रमांक 5. मस्त मस्त अगदी गावरान गाणी वाजवतात आमचे लाडके. आणि अजून एक पाहुणे येतात आमचे डॅसिंग अनिलजी लिहे साहेब. आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. आपलं नाव आम्ही घेतलं होतं. आपलं हार्दिक स्वागत. इथे 200च्या स्ट्राईक रेटने 22 धावा केल्या. सूरज परतला. 11 चेंडूमध्ये त्याने 22 धावा केल्या. नवीन बॅट्समन मैदानामध्ये येतोय. शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी आदित्य म्हणजे रवी सूर्य.
आदित्य आला आणि त्यांनी फार मोठा फटका सजवला. लॉफ्टेड ऑफ ड्राइव्ह, अगदी लॉंग ऑफ पुढे आला, त्याच्या पाठीमागे जात असताना चेंडू एका टप्प्याने ओव्हर द फेन्स, 4 रन. तुषार खूप छान गाणं वाजवतात. इथे मात्र टार्गेट सेट केलाय आदित्यने. शेवटच्या चेंडूला सुद्धा मस्त आक्रमकतेने चौकार लगावून धावसंख्या 72 घडवली आणि 73 धावांचं आव्हान आहे जिंकण्यासाठी देवपे संघापुढे. 30 चेंडूमध्ये 73 धावांची गरज. फार मोठं टार्गेट सेट केलंय या मैदानामध्ये. 70 टू विन फॉर द टीम ऑफ देवपे अगेन्स्ट बांदिवली इन दिस मॅच. सन्मान्य आपल्यामध्ये उपस्थित अनिलजी लिये साहेबांना इथं आपण येतोचीच सन्मानित करूया आपल्या मंडळाच्या वतीने. मी विनंती करतोय सरपंच साहेब आपले, मतम नागरिक मानुली गावचे अनबान शान नामदेवजी कडव साहेब, सोबतीला आमचे आधारस्तंभ ज्ञानेश्वरजी कडव साहेब यांची मेहनत आणि त्यांच्या शुभ असते प्रत्येक पाहुण्याला आपण इथे अतिथी देवो भव या परंपरेने येतोची सन्मानित करतोय. त्यातील हे पाहुणे अनिलजी दिये आपण पाहतोय. अगदी मजबूत शरीरयष्टी ज्यांनी देवानी त्यांना दिली आहे असे अगदी हेल्दी व्यक्तिमत्व आणि वेल्दी सुद्धा अनिलजी लिये साहेब, त्यांचा आपण केला हा येतोची सन्मान. तर आता मैदानामध्ये पहिली इनिंग समाप्त झाली मित्रांनो. पुढचा सामना असणार आहे तो किंग्स 11 वडाची वाडी विरुद्ध संघर्ष 11 गवाळी. दोन्ही कॅप्टन या टॉससाठी आपण आलेले नाहीत. टॉस बॉक्समध्ये आपण पाहताय मानुलीकर चषकाचा टॉस बॉक्स. तिथे आपण इनिंग ब्रेकच्या आधी येऊन पोहोचायचं असतं मित्रांनो. तुम्हाला वारंवार सूचना आम्ही देणं चुकीचं असतं का लाईव्ह स्पर्धा आहे, त्यामुळे तुम्ही इथे वडाची वाडीचा कॅप्टन आलाय, गवाळीचा कॅप्टन आला नाही. प्लीज गवाळी या. संघर्ष 11 गवाळी. तसेच आपल्या व्यासपीठावरती नयनजी कडव साहेबांचं आगमन झाले, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला एक सुंदर चषक लाभलं आणि शूज सुद्धा लाभलेत. फार मोठं मोलाचं योगदान दिलं आम्हाला. म्हणून गावाच्या वतीने पूर्णपणे वडाची वाडीचे खेळाडूंचं, प्रेक्षकांचं, संघ मालकांचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. किंग्स 11 वडाची वाडी आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. तुम्ही वेळेमध्ये आलात आणि संघर्ष 11 गवाळी आपण पण या, पटकन या टॉससाठी या, कारण आपण धावांचा पाठलाग करण्याच्या आधीच तुमचा टॉस केलाच पाहिजे. लाईव्ह स्पर्धा असते, प्रत्येक चेंडू महत्त्वाचा असतो लाईव्ह प्रेक्षकांना, कारण मग लाईव्ह प्रेक्षकांना जर त्यांना कॉमेंट्री नाही कळली किंवा तो दृश्य नाही दिसला तर कन्फ्यूज होत असतात शेवटपर्यंत की नक्की सुरुवात कशी झाली आहे. जसं एखाद्या मूव्हीजमध्ये सुरुवात आपल्याला पाहायची असते सिनेमामध्ये, तर आपल्याला तो अंदाज येतो की नक्कीच तो सामना कुठल्या प्रकारचा आहे. मी टॉस करण्यास निमंत्रित करतोय पोलीस पाटील साहेब आपल्या शुभ असते. संतोषजी चौधरी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि आपले सर आदर्श सर सुद्धा जातील, उमरे सर, ज्यांच्या शुभ हस्ते पण करूया आपण हा महत्त्वाचा टॉस. आपल्यामध्ये उपस्थित तानाजी आगिले सर सुद्धा आहेत. आपले ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक सर्वांचं हार्दिक स्वागत. नयनजी कडू सुद्धा आलेले आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत. आणि आपण पाहतोय चौधरी साहेब आणि उमरे साहेबाच्या शुभ हस्ते होते पुढच्या सामन्याचा महत्त्वपूर्ण टॉस. सामना असेल मित्रांनो किंग्स 11 वडाची वाडी विरुद्ध संघर्ष 11 गवाळी. नावामध्ये संघर्ष दडलाय, दुसऱ्यामध्ये नावामध्ये किंग्स दडलाय. टॉस झालाय आणि टॉस जिंकलाय तो गवाळीच्या कॅप्टनने निर्णय घेतलाय बॉलिंग करण्याचा आणि बॅटिंगसाठी निमंत्रित केले किंग्स 11 वडाची वाडी संघाला. त्या सामन्याला शुभेच्छा. पण चालू सामन्यामध्ये सुद्धा आपण दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. आता इनिंगमध्ये काय घडेल, काय बिघडेल, कोण जिंकेल, कोण तरेल, कोण परतेल स्पर्धेतून आपण पाहता मानुलीकर चषक 2026 ही स्पर्धा. आणि आता आनंद घ्या इनिंगचा एक सुंदर आवाज आपल्यामध्ये आपल्याला नेहमी जोडणारा आवाज, सलग 4 दिवसासाठी तो आवाज आपल्याला लाभणार आहे. कुमार बाबरे सरांचा आवाज असेल या इनिंगमध्ये. धन्यवाद. वेलकम सर. आणि मी नुकताच उल्लेख केला की आपले लाडके फार मोठं आयोजक तानाजी आगिले साहेबांची स्पर्धा आपल्या भेटीस येणार आहे कमिंग सून. येत्या 18 मार्च, 19 मार्च, 20 मार्च, 21 मार्च 4 दिवसीय स्पर्धा अमित शिरोलीकर चषक कमिंग सून. नाईट स्पर्धा रजनी क्रिकेट आहे. क्या बात आहे. 12,500 रुपये प्रवेश फी मित्रांनो. 1 लाख पहिलं बक्षीस, दुसरं बक्षीस 50,000 रुपये, तिसरं बक्षीस 25,000, चौथं सुद्धा 25,000. या स्पर्धेमध्ये लाभ घ्या आणि आनंद घ्या. स्पर्धेचा जी स्पर्धा आपल्या भेटीस येणार आहे तानाजी आगिले साहेबांची अमित शिरोलीकर चषक 2026 कमिंग सून. इथे विकेट आली आहे, फलंदाज बाद.
धन्यवाद मनोज कारबे सर, ज्यांचा आवाज आपण खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये ऐकत होतात. एक नामांकित समालोचक आहेत आणि लेजंड समालोचक देखील म्हणायला हरकत नाही आहे. 5 षटकांची मॅच आणि तब्बल खेळाच्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना जे हनुमान बांदुलिया संघाने धावफलकावरती अफलातून कामगिरी करून 72 धावा सोडल्या गेल्या आणि 73 धावांचं या ठिकाणी लक्ष समोर ठेवलं जातंय. व्हाईट बॉलच्या सहाय्याने प्रारंभ आणि शुभारंभ होताना देखील बॅटिंग करत असताना देवपे हा संघाचं पाहतोय. सिद्धार्थ स्पोर्ट्सचा देवपे हा संघ इन ॲक्शनमध्ये खेळताना पाहतोय. त्यांच्या विपक्ष जय हनुमान बांदुली या संघाला पाहतोय. भरपूर चांगला खेळ सातत्याने या विभागात ज्यांच्या माध्यमातून दोन्ही टीमच्या माध्यमातून म्हणायला हरकत नाही या चॅम्पियन संघ आहेत. आपण टॉस बॉक्स मध्ये देखील उल्लेख केलं होतं आणि भरपूर चांगली बॅटिंग जी मात्र जय हनुमान बांदुली या संघाची देखील खेळाच्या पूर्वार्धामध्ये पाहायला मिळते. एक मोठा असं लक्ष गाठायचं आणि या मोठ्या लक्ष गाठण्यासाठी नक्कीच या ठिकाणी भरपूर मेहनत देखील घ्यावी लागेल. फुल टॉस बॉल होता. ऑन द राईज फटका खेळण्याचा प्रयत्न पंचांनी क्विकली 9चा सिग्नल देखील आमच्यापर्यंत पोहोचवलाय. फटका खेळायचा होता ऑन द राईज. नक्की एखादा मोठा फटका या बॉलपर्यंत आला असता तर नशिबाचा दरवाजा देखील बॅटिंग करत असताना देवपे संघासाठी या ठिकाणी उघडला असा, यात काही शंका नाही आहे. कारण की धावा कुठने येणं महत्त्वाचं राहील. शॉर्ट बॉल होता. उकाराचा प्रयत्न बॅकफुटवर समोर केलेला आहे. लॉंग ऑफमध्ये ट्रॅव्हल केला, बॉलला एक्झिक्यूट केलं, फटका गॅप शोधला आहे. तोपर्यंत नक्कीच एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. एका सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 4 या आकड्यावर एकेरी दुहेरी धावेने धावफलक पुढे सरकते. असं नक्कीच मुंबईची लाईफ लाईन लोकल तर तशीच क्रिकेटची लाईफ लाईन सिंगल आणि डबल त्याला देखील प्राधान्य दिलं जाईल. इथे नक्कीच नशिबाचा दरवाजा आता उघडला आहे. आपण चर्चा केली होती आणि आता मात्र लक फॅक्टर ऑन होत आहे आणि बॉल निघून जातोय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा तो नशिबाचा 4 चौकार. आठ धावा टीमच्या स्कोर कार्डवर. इथे नशिबाचा चौकार जो मात्र पाहायला मिळतोय. विकेट किपरचं जजमेंट आणि बॅकअप थोडे खराब पाहायला मिळतंय आणि त्याच अनुषंगाने चौकार हा येताना बॅटिंग करत असताना सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे या संघासाठी. लक फॅक्टर ऑन. पुन्हा एकदा व्हाईट बॉलच्या साहाय्याने धावफलकावरती धावसंख्या 9 या आकड्यावर. नक्कीच टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की प्रत्येक बॉलवर अटॅक चढवणं तितकाच महत्त्वाचं असतं आणि तेच काम या मॅचमध्ये शुभम आणि हर्षवर ही मोठी जिम्मेदारी असेल. पुन्हा एकदा एक्झिक्यूट केलं, गॅप खेळलाय, शोधलाय, फटका चांगला. प्रॉपर कनेक्शन इतकं नव्हतं. एलिव्हेशन देखील भरपूर चांगलं नव्हतं. तरी देखील लॉंग ऑफमध्ये चांगलं प्रोटेक्शन त्या आहे. 2 धावा पळून पूर्ण केल्या. 2 धाब्यांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या सध्या पुढे सरकते. 11 या आकड्यावर जाऊन पोहोचले. बॅटिंग करत असताना देवपे या संघाची धावसंख्या चांगल्या स्थितीमध्ये आतापर्यंत दिसत नाहीये. पुन्हा आता समोर खेळायचा प्रयत्न, फुल करायचा प्रयत्न होता. मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट लीड करण्याचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. तोपर्यंत नक्कीच एकदा कंप्लीट केली जाईल. सध्या पाहता एका ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. एका ओव्हरमध्ये तब्बल धावफलकावरती धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 12 या आकड्यावर. नुकताच सन्माननीय आदरणीय प्रवीण भोईर साहेब, प्रवीण घोरट साहेबांच्या वतीने या स्पर्धेसाठी चांगली अशी देणगी या ठिकाणी प्राप्त केली आहे. तब्बल 2500 रुपयाचं कॅश प्राईज या स्पर्धेसाठी मदत दिली आहे. एक दानशूर व्यक्तिमत्व आहे. क्रिकेटवर नितांत प्रेम ठेवणारे दानशूर व्यक्तिमत्व प्रवीण घोरट साहेब यांच्या माध्यमातून तब्बल 2500 रुपयाचं कॅश प्राईज या स्पर्धेसाठी मात्र लाभलं आहे आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सस्नेह स्वागत आणि मनापासून धन्यवाद आभार देखील व्यक्त करतो. तसेच सन्माननीय क्रिकेटवर नितांत प्रेम ठेवणारे आणि या क्रिकेटवर सातत्याने या स्पर्धेवर या विभागातील प्रत्येक स्पर्धेवर आशीर्वाद ठेवणारे सन्माननीय आदरणीय किसन म्हारसे साहेब यांच्याकडनं देखील किसन म्हारसे सर यांच्याकडनं देखील 2100 रुपयाचं कॅश प्राईज या स्पर्धेसाठी लाभलं आहे आणि त्यांचं देखील मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतो. लॉफ्टर ड्राईव्ह फटका केला आहे आणि बॉलला थेट पाठवून दिला सीमा पार. हाय तो षटकार. तसेच
ठाणा जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय संतोष चौधरी साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील संपूर्ण स्पर्धेसाठी बॉल सौजन्य जे मात्र लाभलं आहे ते देखील एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत आणि सातत्याने या विभागात प्रत्येक स्पर्धेवर आशीर्वाद ठेवत असतात. एक समाजसेवकची भूमिका देखील सातत्याने त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत असते. असे सन्माननीय संतोष चौधरी साहेबांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आभार व्यक्त करतो. बॅक टू द बॉल फटका केला, समोरच्या दिशेने लोंगारमध्ये ट्रॅव्हल केला फटका एकतर कम्प्लीट आणि प्रोटेक्शन पेट्रोलिंग खूप चांगली पाहायला मिळते त्या ठिकाणी. तोपर्यंत सध्या आपण नक्कीच उल्लेख केला होता एकेरी दुहेरी धावीला देखील तितकंच महत्त्व दिलं जातं. टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की नक्कीच प्रत्येक बॉलवर अटॅक चढवणं देखील महत्त्वाचं असतं, परंतु गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 2 मध्ये वैभव देखील भरपूर चांगली कामगिरी या मॅच मध्ये करतोय. तर शिरोली ग्रामपंचायतचे माजी सरपंच सन्मान दिलीप भाऊ आगिवले साहेब यांचं देखील नुकताच मुख्य व्यासपीठावर शुभागमन झाले आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतो. वेळात वेळ काढून त्यांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली आणि या स्पर्धेला भेट दिली आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचा पुनश्च एकदा मनपूर्वक सस्नीय स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. तसेच सन्माननीय आदरणीय हनुमानजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सस्नीय स्वागत आहे. या दादा आपलं वेलकम आहे या स्पर्धेमध्ये. ऑन द राईज फटके सातत्याने कॉपी बुक स्टाईलने फटके खेळले जातात, परंतु नक्कीच हवं तसं एलिव्हेशन आणि कनेक्शन देखील पाहायला मिळत नाहीये. परंतु तरी देखील आपल्या संघाचा डाव सावरायचं काम या मॅचमध्ये करताना शुभम आणि त्याच्या सोबतीला हर्षला पाहतो एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल आणि त्याच अनुषंगाने मोठे फटके देखील या ठिकाणी खेळावे लागतील, कारण की मॅचचं इक्वेशन पाहिलं तर 19 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील आणि 19 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 48 धाब्यांची आवश्यकता असेल. चांगला बॉल गुडल्या स्पॉटमध्ये पडल्यानंतर थोडा टेक ऑफ घेताना पाहिलं बॉल थेट जाऊन विसातो विकेट किपरच्या हातामध्ये. आता मॅचचं इक्वेशन 18 बॉल या ठिकाणी शिल्लक. नक्की थोडीशी धगधग आता वाढत असेल जयनुमान बांदोली या संघाची, यात काही शंका नाही आहे, कारण की मोठा असा टार्गेट या ठिकाणी सेट करायचे. त्याच अनुषंगाने इथे फलंदाजाची सुरुवात ची मात्र पाहायला चांगली पाहायला मिळाली नाही आहे, परंतु त्यानंतर मिडल ऑर्डरसाठी आपण बॅटर हर्षला पाहिलं, त्याने देखील चांगली साथ आपल्या संघाची या मॅचमध्ये देताना पाहतोय. त्याच्या सोबतीला शुभम ओपनिंगसाठी दाखल झालाय, त्याच्याकडनं देखील भरपूर अपेक्षा असतील, परंतु अपेक्षांचं ओझं घेऊन मैदानामध्ये या ठिकाणी संघर्ष देखील भरपूर करावा लागेल. विनंती असे विलंब करू नका, सातत्याने सूचना देखील द्यायला लावू नका. जय मल्हार स्पोर्ट्स आयोजित मानवलीकर चषक 2026 पर्व पहिले आणि पर्व पहिल्यामध्ये नक्कीच आपण ही स्पर्धा एन्जॉय करत आहोत. दिवस क्रमांक 3 मध्ये एक बिग बॅटल आपल्या भेटीला आला. एका साईडला सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे, त्यांच्या विपक्ष जय हनुमान शिरवली. तर नक्कीच मुख्य मंचावरती मान्यवर भरपूर उपस्थित आहेत. अतिथी देव भव ही भारतीय संस्कृती आहे. भारतीय परंपरेनुसार प्रत्येक मान्यवरांचा यथोचित मान सन्मान करणं तितकाच महत्त्वाचं असतं आणि ती परंपरा मानवलीकर चषकाच्या वतीने मॅनेजमेंट कमिटी जपत आहे. आणि सन्माननीय अमोलजी कडव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांचा देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. तसेच सन्माननीय ज्ञानेश्वर शिरोसे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील शब्द सुमनाने मी सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल असेल नयन बॉलिंग मार्कवर. फुल टॉस बॉल होता, ऑन द राईज फटका केला, डीप मध्ये प्रोटेक्शन आणि बॉलला गॅप खेळला अलाउन द कार्पेट. त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. तोपर्यंत एक सिंगल. सध्या आपण नक्कीच पाहिलं तर थोडंसं जसजसे चेंडू पडतात तसतसं इथे प्रेशर आता सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपिया संघावर या ठिकाणी निर्माण होईल. हो, पुन्हा एकदा क्रॉस बॅटर स्ट्रोक शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे, डिरेक्टली हिट करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय. प्रयत्न भरपूर चांगले केले जातात. लेग बायच्या स्वरूपात या ठिकाणी एक सिंगल घेतली जाईल. सिंगल डबलने धावफलक पुढे सरकते, परंतु सिंगल डबलने आता मात्र काही फरक पडणार नाही आहे जय हनुमान बांदोली या संघावर, कारण की मोठा असं लक्ष आहे. खेळाच्या पूर्वाधामध्ये जबरदस्त फलंदाजी देखील पाहायला मिळाली बांदोली या संघाची. अगदी खोळ्यात होता बाट शिकडा
नक्कीच विकेटचं पतन, विकेट किपरचं जजमेंट चांगलं, बोट पंचांनी देखील आकाशाकडे केली, लाऊड अपील केली होती आणि पंचांनी देखील दाद स्वीकार केली. आता अनुषंगाने आता हर्षला देखील मैदान सोडण्यास भाग पडले. संघर्षमय खेळली त्याची देखील सध्या पाहायला मिळाली, कारण की तब्बल 10 चेंडू केला, 10 चेंडूमध्ये हवी तशी कामगिरी देखील पाहायला मिळाली नाही, कारण की मोठं असं लक्ष होतं, अपेक्षा देखील भरपूर होत्या ते मात्र हर्ष फलंदाजाकडनं. परंतु हवी तशी बॅटिंग, कारण की 10 बॉलमध्ये 30 ते 35 रन जर त्याच्या बॅटमधून आलं असतं तर या मॅचचं चित्र आता सध्या नक्कीच वेगळं पाहायला मिळालं असतं. तर सन्माननीय तोंडली बी चा कॅप्टन आणि काचकोळी संघाचा कॅप्टन ज्ञानेश्वर कडव साहेबांच्या त्यांच्याशी संपर्क साधा प्लीज, माफ करा. तोंडली बी संघाचा कॅप्टन आणि काचकोळी संघाचा कॅप्टन आपण लगेचच संपर्क साधा ज्ञानेश्वर भाऊ यांच्याशी, विनंती असेल. चांगली बॉलिंग या ठिकाणी म्हणायला हरकत नाही. षटक क्रमांक 3 मध्ये बॉलिंग मार्कवर आला, विश्वास संपादित केलं होतं कॅप्टनने, विश्वास संपादित केलं होतं नक्की 11 खेळाडूंनी आणि त्या विश्वासाला सातत्यात आणायचं काम देखील या मॅच मध्ये करताना सध्या आपण नयनला पाहतोय. वाट बॉलिंग चांगला स्टार्ट या ठिकाणी मिळवून दिला होता, जो मात्र षटक क्रमांक 1 मध्ये देखील आणि जेव्हा कोणताही गोलंदाज षटक क्रमांक 1 मध्ये चांगला स्टार्ट या ठिकाणी मिळवून देत असतो ते मात्र त्यानंतर आत्मविश्वास आणि मनोबल नक्की षटक क्रमांक 2 पासून जे मात्र गोलंदाजाचं वाढत असतं. स्टार्ट महत्त्वाचं असतं, प्रारंभ चांगला जर झाला तर शेवट देखील गोड होतं, यात काही शंका नाही. आणि सध्याचं ती सिच्युएशन आणि ते चित्र या मॅचमध्ये पाहायला मिळत आहे. गोलंदाजी करत असताना जय हनुमान बांदोली संघाकडनं आपले चांगला बॉल होता, चांगली लाईन या ठिकाणी अप्रतिम शोधले. त्या टप्प्यावरती गोलंदाजी करताना देखील सध्या आपण नयनला पाहतोय. पाहता 3 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. 3 ओव्हरमध्ये धावफलकावरती धावसंख्या 31 या आकड्यावर. मॅचचं इक्वेशन पाहिलं तर 12 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील आणि 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 42 धाब्यांची आवश्यकता. चला, पाण्याची आवश्यकता असेल तर नक्कीच घेऊन येऊ शकता. खेळाडू कक्षाच्या साईडला आपण त्या ठिकाणी नक्कीच सुविधा देखील केली आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 21.00 सरासरीने ही धावगती मेंटेन करावी लागेल सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे या संघाला. खेळाच्या पूर्वार्धामध्ये बॅटिंगसाठी आपण बॅटर मोठं असं लक्ष आता समोर या ठिकाणी पाहायला मिळतंय. शुभम आणि आशुतोष गायकवाड या खेळाडूवर मोठी जिम्मेदारी असेल. नक्की 4 ते 5 वर्षाच्या कालखंडामध्ये आपण आशुतोष गायकवाड या खेळाडूचा जर उल्लेख केला तर नक्कीच कित्येक स्पर्धा मुरबाड ओपनसाठी देखील खेळला आणि स्वतःच्या हिमतीवर कित्येक स्पर्धा आपल्या गावासाठी देखील जिंकून देताना आपण आशुतोष गायकवाडला पाहतोय. नक्कीच आता स्वतःला त्या ठिकाणी सिद्ध करावा लागेल मानवलीकर चषक 2026 मध्ये आणि आपल्या संघासाठी हिरो बनावा लागेल, तारणहार या ठिकाणी बनावा लागेल. लेफ्ट ड्राईव्ह, फुल टॉस बॉल आणि फुल टॉल वसूल केलाय. बॉलला थेट पाठवून दिलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे ठोकलाय. आशुतोष गायकवाड या नावाचा परिचय देणारा षटकार. केलं होतं आणि त्याच पद्धतीने ते फटका देखील सजवला. समोर बॅटने प्रहार केला लॉंग ऑफच्या दरम्यान आणि परफेक्ट मिडलिंग आणि एलिव्हेशन देखील भरपूर शॉटमध्ये पाहायला मिळाला. यावेळेस अगदी खाली आणि खुळ्यात बॉल होता, पुढ्यात टाकला होता. स्विंग आणि मिस फटका देखील खेळण्याचा प्रयत्न केला होता. प्रत्येक बॉल या ठिकाणी बिगेट करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु हवं तसं कनेक्शन देखील मिळत नाही. नजर ठेवावी लागेल प्रत्येक बॉलला. या ठिकाणी बाहेर बाउंड्री लाईनच्या फेकावे लागतील, कारण की जसजसे चेंडू पडतात तसं आता प्रेशर या ठिकाणी सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे या संघावर इथे निर्माण होत आहे. पुन्हा एकदा एक्झिक्यूट केलाय फटका, एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये गॅप खेळलाय आणि बॉलला थेट पाठवून दिला सीमा पार. आहे तो 4 चौकार.
आज देखील काल देखील आपण खऱ्या अर्थाने पाहिलं तर मानुलकर चषकामध्ये एक सुवर्ण योग जुलून आला होता. म्हणजे मानवली गावचे प्रथम नागरिक विद्यमान सरपंच नामदेवजी कडव साहेबांचा देखील आपण खऱ्या अर्थाने वाढदिवस पाहिला आणि आज देखील एक सुवर्ण योग जुलून आलाय. सन्माननीय सचिन कापडी यांचे सुपुत्र हृदय कापडी यांचा देखील आज वाढदिवस आहे आणि त्याला देखील या स्पर्धेच्या वतीने खूप सारा शुभेच्छा देऊयात. हा दिवस त्याच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येऊ देत हीच ईश्वर चरणी प्रार्थना देखील करूयात आणि त्याला भरपूर सारा शुभेच्छा आणि पुढील आयुष्यासाठी देखील खूप सारा शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून देऊयात. जय मल्हार स्पोर्ट्स आयोजित मानवलीकर चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा हा देखणा सोहळा आणि दिवस क्रमांक नक्कीच 3 मध्ये ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. धावफलकावरती धावसंख्या सध्याच्या घडीला 47 या आकड्यावर आणि या मॅचचं इक्वेशन पाहिले तर 7 बॉल आणि जिंकण्यासाठी 26 धाब्यांची आवश्यकता असेल. फुल टॉस बॉल समोर लॉफ्ट केलाय. लॉफ्ट ड्राइव्ह फटका एक्झिट केला एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये बॉलला पाठवून दिला सीमा पार. आशुतोष गायकवाड या नावाचा परिचय पुन्हा एकदा देतो. ठोकला षटका. सध्या काही जाऊन पोहोचले 53 या आकड्यावर आणि मॅचचं इक्वेशन जर पाहिलं तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा परत आणलं जात आहे. नक्कीच आपण उल्लेख देखील केला होता आशुतोष गायकवाड या खेळाडूचा, परंतु त्याला चांगली साथ देताना शुभम या खेळाडूला देखील पाहतोय. 6 बॉलनी जिंकण्यासाठी 20 धाब्यांची आवश्यकता. 53 धाबा टीमच्या स्कोर कार्डवर. 6 बॉल 20 धाबा. काय गडे मॅच मध्ये मोठा आता प्रश्न निर्माण झालाय. पहिला बॉल ऑन साइडला येते. क्रॉस बॅटर स्ट्रोक केला. डीप वन फिल्डर त्या ठिकाणी आलाय आणि पकडला जाईल. क्रुशियल मोमेंटला आलेली विकेट. शुभम याला आता मैदान सोडण्यास भाग पडलाय. शुभम बॅक टू द आउट. या खेळाडूकडे आहे. आता मॅचचं इक्वेशन पाहिलं तर 5 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील. 5 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 20 धाब्यांची आवश्यकता असेल. चला विलंब करू नका. सातत्याने सूचना देखील द्यायला लावू नका. 5 बॉल 20 धाबा. षटक क्रमांक नक्की 5 मध्ये बॉलिंग मार्कवर आपण संदीप या खेळाडूला पाहतो, या गोलंदाजाला पाहतोय आणि या संदीपने पहिल्या बॉलवर आपली चोखरित्या भूमिका निभवताना देखील पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त केली आहे. दुसरा बॉल देखील भरपूर चांगला पाहायला मिळतोय. गती व्हेरी गुड बॉलिंग सध्याच्या घडीला पाहायला मिळते. चांगला तेज रफ्तार गोलंदाज म्हणून त्याची ओळख सातत्याने पाहायला मिळत असते आणि हा देखील आला डॉट. एक सिंगल म्हणायला हरकत नाही. आता मॅचचं इक्वेशन पाहिलं तर 4 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील आणि 4 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 19 धाब्यांची आवश्यकता. आशुतोष गायकवाड या खेळाडूवर भरपूर अपेक्षा असतील. चांगली बॅटिंग देखील सध्याच्या घडीला मैदानामध्ये करतोय. आतापर्यंत 5 बॉल या ठिकाणी खेळल्या. 5 बॉलमध्ये तब्बल 18 धावा देखील त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळत आहेत. वाटतं बॅटिंग वाटतं परफॉर्मन्स सध्या नक्कीच देतोय, परंतु स्वतःला सिद्ध करावं लागेल. आपण उल्लेख देखील केलं होतं हा मॅचमध्ये 4 बॉल आणि 19 धावा काढून आपल्या संघासाठी तारणहार आणि संकट मोचक या ठिकाणी बनेल का. चला फिल्डिंग देखील सजावट आणि थोडे चेंजेस करताना पाहतोय, कारण की ठाऊक आहे आशुतोष गायकवाडची विकेट देखील या मॅच मध्ये महत्वाची राहील. प्रेशर देखील गोलंदाजावर असेल. एखादा मोठा फटका आला तर मॅचला जिवंत ठेवू शकतो आशुतोष गायकवाड. नेक्स्ट बॉल. ओहो समोर लॉफ्टेड ड्राईव्ह जसा स्लॉट मध्ये आलाय त्याला थेट पाठवून दिलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक ठेवणारा आशुतोष गायकवाडचा ब्रँड दाखवणारा आहे. 1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार.
तर नक्कीच शिरोली गावचे पोलीस पाटील हर्षल घागस साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना देखील विनंती असेल आपण या मुख्य मंचावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. तसेच सन्माननीय शंकर म्हाडसे साहेब आपणास देखील विनंती असेल आपण देखील या मुख्य मंचावर या आणि या मंचाची शोभा वाढवा, कारण की आपल्या येण्याने हा मंच इथे भरून जाईल आणि या मंचाची देखील शोभा वाढेल, या स्पर्धेची देखील शोभा वाढेल. तर मित्रांनो नक्कीच आपण ऑनगोन मॅचकडे पुन्हा एकदा वळतोय. धावफलकावरती 60 धाबा आशुतोष गायकवाड या नावाचा परिचय देखील मानुलीकर चषक 2026 मध्ये देतोय. मॅचचं इक्वेशन पाहिलं 3 बॉल आणि जिंकण्यासाठी 13 धाब्यांची आवश्यकता. काय घडेल मॅच मध्ये नक्कीच प्रत्येक बॉलवर अटॅक चढवावा लागेल. ओहो यावेळेसचा प्रेशर आणि प्रेशर दिसू येत आहे. मॅचचं इक्वेशन सातत्याने बदलत चाललंय. नक्कीच मी म्हटलं होतं, उल्लेख देखील केलं होतं, पहिल्या बॉलवर जर या फलंदाजाला नक्कीच स्ट्राईक रोटेट केली असते त्या मॅचचं इक्वेशन नक्कीच आता थोडं पुन्हा एकदा काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं आणि नक्कीच पुन्हा एकदा स्ट्राईकवर आलं आणि पुन्हा एकदा आपली चोखरित्या भूमिका नक्कीच निभावताना देखील हा मॅच मध्ये आशुतोष गायकवाडला पाहतोय. 3 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील आणि या 3 बॉल मध्ये 12 धाब्यांची आवश्यकता. तर नक्की सुस्वागतम स्वागतम. नुकताच क्रीडा नगरीमध्ये ज्यांचं शुभ आगमन झालंय महाराष्ट्र राज्य छावा संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय श्याम महाराज भाकरे साहेब या ठिकाणी नुकताच त्यांची उपस्थिती लाभली आहे आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सस्नेह स्वागत. एक दिलदार व्यक्तिमत्व म्हणजेच महाराष्ट्र राज्य छावा संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय श्याम महाराज भाकरे साहेबांचं नुकताच या क्रीडा नगरीमध्ये शुभ आगमन झाले आणि त्यांचं देखील मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतो, कारण की तुमच्या येण्याने आज या स्पर्धेला एक वेगळी उंचीची मात्र येईल आणि वाढले यात काय शंका नाहीये. या आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. मुख्य मंचावर या स्थानपन्न व्हा. यावेळेस या ठिकाणी अजूनही सामना जिवंत आहे, कारण की आशुतोष गायकवाड या ठिकाणी मैदानामध्ये खेळपट्टीवर आहे. यावेळेस या ठिकाणी चेक केलं जाईल. नक्कीच पंचांना देखील चॅलेंज केलं जात आहे. स्वागतम. नुकताच ज्यांची क्रीडा नगरीमध्ये आणि मुख्य व्यासपीठावर ज्यांची उपस्थिती लाभली महाराष्ट्र राज्य छावा संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय श्याम महाराज भाकरे साहेब, त्यांचं देखील मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि धन्यवाद साहेब, तुम्ही या ठिकाणी आलात, या दिवसाची शोभा वाढवलीत, या स्पर्धेची उंची वाढवलीत, त्याबद्दल या स्पर्धेच्या वतीने तुमचं मनपूर्वक सस्नेह स्वागत आहे. थँक्यू सो मच. आणि त्यांचे साथीदार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. फेर बॉल असेल. एक बॉल आणि 12 धाब्यांची आवश्यकता. शेवटचा बॉल कोणत्याही अमंतर या ठिकाणी फेस केला नाही तर हा सामना जिंकू शकतो जय हनुमान बांदिवली संघ. आणि एक दमदार विजय प्रस्थापित केला जय हनुमान बांदिवली या संघाने आणि आशुतोष गायकवाड याची देखील भरपूर चांगली संघर्षमय खेळी या मॅच मध्ये पाहायला मिळाली, परंतु आपल्या संघाला फिनिशिंग टच देऊ शकला नाहीये. धन्यवाद. खूप साऱ्या शुभेच्छा असतील अपकमिंग